जय शिवराय सर. हा, जय शिवराय. सर, आमचे शेतकरी बांधवांचे पीएम किसान योजनेबद्दल काही प्रश्न होते, तर त्याचीच अपडेट हवी होती. हा, बोला. तर सर्वात अगोदर म्हणजे शेतकऱ्यांना पीएम किसान बद्दल अनेक प्रश्न आहेत, परंतु त्यात सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नक्की आता पीएमचा जो 20वा हप्ता आपल्या शेतकऱ्यांना भेटणार आहे, तर तो नक्की किती रुपयांचा भेटणार? म्हणजे काही आपण सोशल मीडियावरती पाहिलं की काही सोशल माध्यमांच्या माध्यमातून सांगितलं जातं की येणारा पीएमचा जो 20वा हप्ता आहे, तर तो प्रत्येकी 10,000 रुपये भेटणार. मग नक्की तो 10,000 भेटणार की 2,000 रुपये भेटणार, याचीच अपडेट हवी. तर नक्कीच मागच्या 4 महिन्यापासून पीएम किसानच्या 20व्या हप्त्याची प्रतीक्षा राज्यातील आणि देशातील शेतकरी करत आहेत. तर आपण जर पाहिलं तर पीएम किसानचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित झाला आणि तो हप्ता 19वा हप्ता वितरित होऊन जवळपास 4 महिने कंप्लीट झालेले. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षात आहे आता 20व्या हप्त्याची. तर सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की हा हप्ता किती रुपयांचा येणार, कोण्या तारखेला येणार, ही माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी बघूयाच. परंतु हे हप्त्याकरिता कोणते शेतकरी पात्र आहेत, कोणते शेतकरी अपात्र आहेत, हे हप्ते येण्याकरिता शेतकऱ्यांना कोणती कामे करावी लागणार, या संदर्भात थोडं 2 मिनिटं डिस्कस करूया आपण. तर यामध्ये सांगायचं झालं तर पीएम किसानच्या 20व्या हप्त्यासाठी राज्यातील 93,66,000 शेतकरी पात्र आहेत आणि देशातील 11 कोटी शेतकरी पात्र आहेत. आणि नमो शेतकरीच्या सुद्धा येणाऱ्या 7व्या हप्त्याकरिता राज्यातील 93,66,000 शेतकरी पात्र आहेत. आता सर्व राज्यातील शेतकऱ्यांना सगळ्यात महत्वाची माहिती देणार आहे. महत्वाची शेतकऱ्यांना 4 कामं करायची आहेत. ही 4 कामं केल्याशिवाय पीएम किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता एकत्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना हे हप्ते येण्याकरिता 4 कामं करायची आहेत. त्यामध्ये पहिलं काम शेतकऱ्यांना काढायचं आहे फार्मर आयडी म्हणजेच किसान कार्ड. आता शेतकऱ्याकडे जर किसान कार्ड नसेल तर त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीएम किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता येणार नाही किंवा कोण्याच योजनेचा लाभ त्या शेतकऱ्याला मिळणार नाही. त्यामुळे पीएम किसानचा किंवा नमो शेतकरीचा लाभ मिळवण्याकरिता शेतकऱ्याला फार्मर आयडी म्हणजेच शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढणं गरजेचं आहे. हे पहिलं काम करायचं आहे. जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन हे काढायचं आहे किंवा ते स्वतःच्या मोबाईलवरून सुद्धा देखील ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत ते काढू शकतात. आता यानंतर शेतकऱ्याला पहिलं काम झाल्याच्या नंतर या 3 बाबी चेक करायच्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली बाब लँड सीडिंग म्हणजे जमीन नावावर आहे किंवा नाही. आता साहजिकच आहे, जमीन नावावर असलेल्या शेतकऱ्यांना पीएम आणि नमो शेतकरीचा हप्ता मिळतोय. त्यामुळे काही शेतकऱ्यांचा जमीन नावावर असून देखील सुद्धा लँडचा प्रॉब्लेम जे आहे नो दाखवत आहे, तर ते नोला यस करणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि काही शेतकऱ्यांचा नो असेल तर त्यांना पीएम किसान आणि नमोचा हप्ता येणार नाही. त्यामुळे ते हप्ते नो यस करण्याकरिता जवळचं तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय या तिन्हीपैकी एका ठिकाणी जाऊन ते शेतकरी यस करू शकतात, दुरुस्त करू शकतात. आता दुसरी बाब म्हणजे आधार सीडिंग म्हणजे आधारला बँक खातं लिंक करणे. आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचं ऑलरेडी काही बँक खातं आधारला लिंक होतं, परंतु बँक खातं बंद पडल्यामुळे आधार सीडिंग सुद्धा नो झालेलं आहे. त्यामुळे आधारला बँक खातं लिंक नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या किंवा एखादी बँक आधारला बँक खातं लिंक करत नसेल तर इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडून घ्या. कारण की ते खातं 24 तासामध्ये एनपीसीआयला म्हणजे आधारला कनेक्ट होतं, लिंक होतं. त्यामुळे ते जरी केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. यानंतरचं काम शेतकऱ्याचा पुढची बाब करायची आहे ती म्हणजे केवायसी. पीएम किसानची केवायसी करायची आहे. पीएम किसानची केवायसी अद्याप केली नसेल तर शेतकऱ्यांनी लवकरात लवकर करून घ्या. तुम्हाला पीएम किसानची केवायसी तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा pmkisan.government.in या संकेतस्थळावरती जाऊन करू शकता. आता ही झाली सगळी कामं. आता बरेच सारे शेतकरी अजून देखील सुद्धा काही प्रश्न विचारतात की दादा पीएम किसानची केवायसी केली मग आम्हाला नमो शेतकरीसाठी काही वेगळी केवायसी करावी लागेल का? तर याचं उत्तर आहे नाही. कारण की राज्य सरकारने पीएम किसानचे लाभार्थी नमोसाठी घेतलेले, नमो शेतकरीसाठी पात्र केलेत. त्यामुळे पीएम किसानची केवायसी केलेली असेल तर ऑलरेडी ती नमो शेतकरीची केवायसी सुद्धा दोन्हीसाठी एकत्र होऊन जाईल. आता यानंतर सगळ्यात मूळ आणि महत्वाचा तुमचा प्रश्न की पीएम किसानचा पुढचा हप्ता 2,000चा येणार का 10,000चा येणार, हे मात्र प्रश्न आहे. कारण की देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या माध्यमातून एका कार्यक्रमाअंतर्गत केंद्र सरकारला सूचना दिल्या होत्या की पीएम किसान योजनेअंतर्गत 5,000 रुपयेऐवजी 30,000 रुपये सरकारने वार्षिक शेतकऱ्यांना द्यावेत. परंतु ही मात्र सूचना होती. केंद्र सरकारने याच्यामध्ये कुठलीही अधिकृत अशी घोषणा केली नाही. त्यामुळे पीएम किसानचा पुढचा जो हप्ता आहे 20वा हप्ता तो फक्त 2,000 रुपयाचा येणार आहे, ना की 10 किंवा 30,000 रुपये. याच्यामध्ये कुठलीही वाढ झालेली नाही.
जर आता देशाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे, त्या पावसाळी अधिवेशनामध्ये जर काही निर्णय झाले तर नक्कीच तुमच्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून घेऊयात. परंतु यामध्ये नमोच्याही संदर्भात काही संभ्रम निर्माण केले जाते. 2,000 रुपयाचा नव्हे तर 3,000 रुपयाचा हप्ता येणार. तर यामध्ये कुठल्याही पद्धतीची वाढ झाली नाही. नमोचा सुद्धा 7वा हप्ता तो देखील सुद्धा 2,000 रुपयाचा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं आपण तारीख संदर्भात बोलूयात. तर आपण जर पाहायला गेलो तर पीएम किसान आणि नमो शेतकरीचे हे 2 हप्ते येण्याची तारीख कोणती आहे? बरेच सारे शेतकरी प्रश्न विचारतात. तर त्यांना उत्तर असं आहे की पीएम किसान आणि नमो शेतकरीचा पुढचा हप्ता येण्याची तारीख 9 जुलैला ठरणार आहे. म्हणजे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये 9 जुलैला तारीख कन्फर्म होणार आहे. कधी येणार आणि साधारणतः अंदाजे मी सांगू शकतो की 16 जुलै ते 19 जुलै दरम्यान पीएम किसानचे 2,000 आणि नमोचे 2,000 असे एकूण 4,000 रुपये 16 ते 19 जुलै दरम्यान येऊ शकतात. अद्यापपर्यंत राज्य व केंद्र सरकारने कुठलीही तारीख कन्फर्म केली नाही, हे शेतकऱ्यांनी माहीत असावं. 9 जुलैला तारखेचं कन्फर्मेशन होईल आणि 16 ते 17 जुलै अंतर्गत या दिवसामध्ये हप्ते येऊ शकतात. तर तुमचे काही प्रश्न असेल तर विचारू शकता. हो, नक्कीच. सर, अजून जर आपल्या शेतकरी बांधवांचे काही प्रश्न असतील तर तुमच्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून आम्ही नक्कीच घेण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद सर.